नमस्कारम। आज हम मैसूर पाक बनाने के लिए देखते हैं और ये मैसूर पाक मेरी माँ मुझे सिखाएगी। तो वो जैसे इंस्ट्रक्शन देगी उसके हिसाब से हम मैसूर पाक बनाएंगे। मैसूर पाक बनाने के लिए शुरुआत करते हैं। मेरी मम्मी मराठी में बोलेगी और जो मेजरमेंट लिया है वो बताएगी। आई सांग कसं कसं करायचं। सगळ्यात पहिल्यांदा एक गोल वाटी चणे डाळीचं पीठ घ्यायचंय आणि त्याच वाटीच्या मेजरमेंटनी 2 वाटी तूप घ्यायचंय, 2 वाटी साखर घ्यायची आणि सगळ्यात पहिल्यांदा साखरेचा पाक तयार करायचा, 1 तारी पाक तयार करायचा, बरोबर आहे। आणि साखरेत अंदाजे पाणी घाला किंवा साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं आणि चांगला पाक तयार करून घ्यायचा। आणि दुसऱ्या गॅसवर बघा इथे आपण ठेवलेलं आहे जसं की तूप गरम करायला ठेवायचं। तूप चांगलं गरम झालं पाहिजे आणि इथे साखरेचा पाक तयार करून घ्यायचा। आणि हे जे आपलं बेसनाचं पीठ आहे ते एखाद्या बोलमध्ये किंवा मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं असं। आणि त्याच्यामध्ये गरम झालेलं तूप थोडं थोडं घालून ते पीठ भजीच्या पिठाप्रमाणे असं पातळ मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत बिलकुल। आता पाक तयार होतोय आणि जसं तूप आपलं गरम होईल तसं आपण मिक्स करून घेऊयात। आता हे तूप गरम झालंय, गॅस बंद करूयात आपण। थोडंसं आणखी थोडंसं गरम व्हायला पाहिजे, छान गरम होऊ देत। आपण इथं ब्राउन शुगर वापरली, ती थोडीशी कमी गोड असते, तर त्यामुळे थोडीशी हलकीशी क्वांटिटी जादा घेतलेली आहे। नेहमीचं जे प्रपोर्शन असतं त्याच्यापेक्षा थोडंसं जादा प्रपोर्शन घेतलेलं आहे आणि थोडासा आपला ब्राउनिश असा होईल असं वाटते। बघूयात आपण कसं होतं। झाल्यानंतर आपलं तुमच्याशी शेअर करणार आहोत। आणि काढण्यासाठी ना असा डब्बा घ्या किंवा कुठलंही भांडं घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तूप लावून घ्या। किंवा तुमच्याकडे चाळण असेल मोठी तर चाळणीत सुद्धा वापरू शकता, पण ह्याची क्वांटिटी कमी असल्यामुळे ते माझी चाळण मोठी असल्यामुळे त्याच्यामध्ये एकदम ते फ्लॅट होऊन जाणार, त्याच्यापेक्षा हे वापरलं तरी चालू शकते। नॉर्मली चाळण वापरतात म्हणजे जे काही एक्सेस तूप आहे ते निघून जातं। आता हे तूप आपण हे पिठात घालणार आहोत आणि हे तूप इतकं असं कडकडीत गरम झालंय त्याच्यामध्ये घालायचंय, थोडंसंच घालायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। असं करून आपल्याला हे तयार करायला ठेवायचं आहे की त्याच्यामध्ये असं केल्यामुळं पीठ ह्याच्यामध्ये भाजलं जातं छान आणि मैसूर पाक खमंग आणि क्रिस्पी बनतो छान। दाखवते मी तुम्हाला। बोल थोडंसं गरम झालंय, असं एकसारखं असं
हे करून घ्यायचं. साईडला ठेवायचं आणि मला वाटतं की हम थोडंसं गॅस शिफ्ट करूया ताकी हे स्पीडमध्ये होईल. हा जरा मोठा गॅस आहे. पाक थोडासा एक तारी पाक बनवायचा आहे आणि हा नॉर्मली त्याच्यावरून आपल्याला कळतं अजून साखर मेल्ट व्हायची. तर हे पहिल्यांदाच आपण की करण्यापूर्वीच साखरेत पाणी घालून ठेवलं तर साखर मेल्ट होऊन पाक तयार व्हायला कमी वेळ लागतो. त्यामुळे ती एक ट्रिक आपण वापरायची की जेणेकरून टाईम वाचवण्यासाठी साखर पहिल्यांदाच पाण्यामध्ये भिजवत ठेवायची. आणि असं मोठा गॅस करून चेक करत करत हलवत राहायचं. आणि नॉर्मली जसा पाक तयार होत जाईल ना तसं साईडला साखरेचा पाक लागतो. त्यामुळे आपल्याला कळतं की बाबा हा पाक होत चालला आहे. आणि थोडी बबल यायला सुरू होतात की ठेवतात त्याच्यामध्ये असे बबल्स यायला सुरू झाले की आपण चेक करायचं. आणि तुम्ही जर नवीन असाल ना तर एक पाण्याची वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये चेक करायचं की तो पाक हे झाला की नाही. आता इथे पाण्याची वाटी आहे त्याच्यामध्ये असं आपण टाकून बघायचं. हां जर विरघळतंय म्हणजे याचा अर्थ अजून आपला पाक तयार झाला नाही. जेव्हा आपण पाण्याच्या वाटीमध्ये आपला साखरेचा पाक तयार झाल्यानंतर आपण टाकल्यानंतर तो घट्ट होऊन खाली बसला पाहिजे तर तो साखरेचा पाक तयार झाला असं समजा एक तारी. आणि एक तारी पाक बनवला पाहिजे ना. ओ सॉरी घट्ट नाही बनवायचा, एक तारी बनवायचा पाक. तर एक तारी बनवायचा असेल तर नाही अजून नाही बनलेला नाही. खूपच गरम आहे. मी तेवढी ठेव नाही अजून एक तारी नाही झालेला. पाक रेडी झालाय आणि आता आपण बघूयात फायनल स्टेज म्हैसूर पाकची. तुम्हाला कळेलच हे असे असा पाक तयार झाला. ह्या पाकामध्ये जे आपण गरम तुपात मिक्स केलेलं जे हे बेसनचं पीठ चण्याचं पीठ आहे ना ते आपण हळूहळू घालायचं ह्याच्यामध्ये आणि हलवत राहायचं. सगळं मस्त सगळं पुसून व्यवस्थित घ्यायचं. असं हलवत राहायचं आणि तूप गरम करायलाच ठेवायचं. जसं असे बबल्स यायला आले की हळूहळू त्याच्यात आपण तूप सोडत राहायचं. आपण ब्राऊन शुगर वापरल्यामुळे कसा चॉकलेटी कलर आला. आणि आता याच्यामध्ये काय करायचं आपण हळूहळू हे तूप घ्यायचं आणि सोडत राहायचं होतं आणि हे असं हलवत राहायचं. हे होतं तसं असं
बबल येत आहेत बघा. गॅस थोडासा बारीक करायचा आणि थोडासा आणि अगदी हळूहळू करत राहायचं. कारण आणि नेहमी जेव्हा म्हैसूर पाक बनवतो ना त्याच्या दुप्पट मोठं भांडं घ्यायचं की जेणेकरून असं तूप घातलं की ते जे आपलं मिश्रण आहे ते भांड्याच्या बाहेर यायला नको. आता आपण हळूहळू करून तूप एकदम कडकडीत झालेलं आहे. हळूहळू करत थोडं थोडं घालूयात आपण आणि हलवत राहूया. असं हळू 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 आपण हे करत राहूया. असं तयार व्हायला पाहिजे. आता ह्या स्टेजला आपण गॅस बारीक करायचा आहे. आणि हे जे नवीन असाल तर हे करताना तुम्ही गॅस बारीकच करा. हा आणि हळू 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 ऍड करत राहा. आणि आता वाटतं मला पूर्ण हे झालेलं आहे व्यवस्थित. पूर्ण कडेनं असं सुटायला हे समजायचं. आणि अजून थोडंसं आपण तूप घालूया आणि मग एक लास्ट स्टेजमध्ये आपण ह्याच्यात हे करूया. थोडंसंच तूप घालूयात आपण आणि हलवूया छान. बघा असं तयार व्हायला पाहिजे. इतका हलका बनतो आणि क्रिस्पी बनतो. याच्यामुळे आपला पाक आणि तुपाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झाली. आता आपण एका ह्याच्यामध्ये तूप लावलेल्या भांड्यामध्ये आपण हे काढूयात. त्याला तूप छान लावलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण हे मिश्रण ओतूया. बघा कशी जाळी तयार झाली. हे सगळं पूर्ण व्यवस्थित पुसून भांडं घ्यायचं आणि एकाच वेळेत आपण करू शकतो. थंड झाल्यानंतर हे काढणं मुश्किल होतंय म्हणून गरम असतानाच हे सगळं काढून घ्यायचं व्यवस्थितरित्या. हे सगळं आपण व्यवस्थित नीट पुसून घेऊन ह्याच्यामध्ये घालूया. असा म्हैसूर पाक पातळ झाल्यामुळे परत आम्ही तो गरम करायला ठेवला. आणि बघा असं घट्ट असं तयार व्हायला पाहिजे. इतकं त्याच्यात जाळी तयार व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण शेवटचं तूप घातलं पाहिजे. थोडं थोडं करत असं आपण ह्याच्यात तूप घालूया की जेणेकरून ते छान असं आणि असं हलवायचं मस्तपैकी. मस्त की बघा जाळी कशी तयार झाली त्याच्यामध्ये. आणि हे करताना खूप मन लावून लक्ष देऊन करावं लागतं. हे तयार झाले. आता आपण हे या भांड्यामध्ये काढूया. असं छान जाळीदार म्हैसूर पाक तयार होणार आहे आपला. आणि या भांड्याला आपण थोडंसं असं पसरून घ्यायचं.
थोडं थंड होऊ देत. थंड झालं की आपण याचे थोडं गरमच असताना आपण याच्या वड्या पाडायच्या. हमारा ब्राउन शुगर वाला मैसूर पाक रेडी हो गया है. आप देखिए कैसे जालीदार बना हुआ है. यहाँ से भी देख सकते हैं आप, जाली बन गई है अच्छे से. और ये बहुत ही गर्म है. थोड़ा ठंडा होने के बाद खाने के लिए हम ले सकते हैं. अच्छे से जाली बन के रेडी हो गया है. तो आप बनाइए और कमेंट में मुझे कुछ सजेशन देना चाहते हो तो सजेशन दीजिए. और आपने मेरा ये वीडियो देखना, इसके लिए आप सबका शुक्रगुजारती हूँ. और मेरे वीडियोस आप देखिए, लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और आपके फ्रेंड्स फैमिली के साथ शेयर भी कीजिए. थैंक यू. डू टेक केयर ऑफ़ योर सेल्फ. बाय बाय. नेक्स्ट वीडियो में मिलते हैं.